Okay, good morning. Good morning, sir. Okay, so Dattadre sir, I have made you the admin. So if somebody comes, you can add them in the meeting. Yes, sir. Okay. We'll start within 2-3 minutes. Let's wait for who is punctual on the time. Then we can start. Yes, sir. Yes, sir. Hi Abhishek, good morning. Hello, good morning. Yeah, is it audible? Yes, we can hear you. Yeah, okay, thanks for coming. Okay, so without wasting the time, we will start. So अजित प्रवास हा एक आम्ही कन्सेप्ट असा ब्रिंग केलेला आहे की आपण बऱ्याच वेळा ह्या सगळ्या व्हॉलाटाईल वर्ल्डमध्ये आहोत आणि आपल्याला सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम येतात. तर या सगळ्यांमध्ये जर आपल्याला काही गोष्टी करायच्या असतील, तर आपण काय केलं पाहिजे ह्याच्यामध्ये? आणि ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील, तर अ, जसा हा अजित प्रवास आहे, की तुम्ही आम्ही ह्याला डिव्हाईड केलं एक 5 दिवसांमध्ये, की वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या विषयावरती आम्ही बोलणार आहोत. त्याच्यामध्ये बोलताना पहिलं दिवस आम्ही ठरवलंय, की मी मोठी स्वप्ने पाहीन. आता कुणालाही नुसती स्वप्ने पाहून चालत नसतं. स्वप्न बघायची असतील किंवा स्वप्नांसारखं जर करायचं असेल, तर दूरदृष्टी असावी लागते. आणि आपण काय करतो, की सर्वसामान्य माणूस म्हणून फक्त आपल्या दिवसाचे नियोजन करतो. पण आपल्याला महिन्याचं नियोजन करायचं असेल, 6 महिन्याचं नियोजन करायचं असेल, वर्षाचं करायचं असेल, तर कसं केलं पाहिजे? आणि जी लोकं नेते होतात, ते दूरदृष्टीने 10-10 वर्षाचा फ्युचरचा विचार करून काम करत असतात. आपल्याला सुद्धा आपल्या कंपनीमध्ये काम करत असताना जगामध्ये काय चाललंय आजूबाजूला, अमेरिकेत काय चाललंय, कारण की तिकडच्याच गोष्टी इकडे येतात. तर त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. तर दूरदृष्टी आपल्याला टिकवता आली पाहिजे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बघतोय की काय चाललंय जगामध्ये किंवा काय-काय होतंय, तर लोकांकडनं भरपूर शिकायला मिळतं. आणि लोकांकडनं जर शिकायचं असेल आपल्याला, तर लोकांच्यामध्ये फिरावं लागतं, लोकांच्यामध्ये मिसळावं लागतं. लोकांच्यामध्ये जाऊन तुम्हाला लोकांच्या काय गरजा आहेत, लोकं काय म्हणतायत मार्केटमधली, लोकांमध्ये वेगवेगळ्या काय-काय नवीन-नवीन आकांक्षा निर्माण झालेल्या आहेत, ते तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढं जाऊ शकता. त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात आता काय-काय प्रॉब्लेम आहे, की आपण शिकतोय, पण शिकल्यानंतर गोष्ट शिकायची कशी, लवकर कशी शिकायची, ते आपल्याला समजलं पाहिजे. लोकांशी संवाद कसा साधायचा, म्हणजे आता आपल्याला सुद्धा काही आपल्यापेक्षा टॅलेंटेड लोकं असतील किंवा आपल्यापेक्षा काही थोडीशी कमी शिकलेली लोकं असतील, त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, ते आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याच भाषेमध्ये आपण आपल्याच लोकांशी बोलू शकतो, पण इंग्लिशमध्ये जर दुसऱ्या कोणाशी बोलायचं असेल किंवा हिंदीमध्ये बोलायचं असेल किंवा अजून कन्नडमध्ये बोलायचं असेल, तर आपल्याला बोलताना थोडंसं भीती वाटते. तर ती आपण कशी पद्धतीने संवाद ठेवला पाहिजे, हे एक आपण दुसऱ्या दिवशी शिकणार आहोत. नंतर तिसऱ्या दिवशी आपण नेतृत्व कसं असतं किंवा नेतृत्व कसं केलं पाहिजे, एखाद्या समाजाचं, एखाद्या ग्रुपचं किंवा आपल्या घराचं, ते आपण त्याच्यामध्ये शिकणार आहे. चौथ्या दिवशी नियोजन म्हणजे प्लॅनिंग कसं केलं जातं कुठल्याही कामाचं. त्याच्यामध्ये काय-काय प्रिन्सिपल कसे आहेत, काय कसे आहेत त्याच्याविषयी आपण शिकणार आहे. अ, 5व्या ह्याच्यामध्ये कार्यपद्धती कशी करता येईल, आपली प्रगती कशी करता येईल आणि दिशा कशी ठरवता येईल, अशा लेव्हलनी आपण ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशन्स केलेली आहेत. आणि काही प्रॅक्टिकली एआयचे टूल कसे वापरता येतील आपल्या लाईफमध्ये, ते आपण ह्याच्यामध्ये ठरवलेलं आहे. तर आता एक सर्वसामान्य विचार आणि एक लीडरशिपचा विचार ह्याचा मी जर विचार केला,
तर सर्वसामान्य माणूस हा फक्त 1 वर्षाचा विचार करतो. पण नेतृत्वाला जेव्हा एखादं काही गोष्ट तुमच्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, सिटीसाठी करायची असेल, तर ते 25 वर्षाचा विचार करून त्यांनी केली पाहिजे किंवा तशी त्यांनी करायला पाहिजे किंवा ते ते कसे करत नसतील, तर तसं आपण त्यांना सांगून ते काम करून घेतलं पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे. आणि जे काही आपला विचार आहे ते म्हणजे जे प्लॅनिंग आहे ते सर्वसामान्य लोकं 1 वर्षासाठीच करतायत. पण जर तुम्हाला खूप मोठ्या लेव्हलला करायचं असेल तर ते तुम्ही दूरदृष्टीने केलं पाहिजे. तुम्ही फक्त लोकल लेव्हलचे विचार करताय, पण ग्लोबल लेव्हलचे विचार काय सांगतायत? तुम्ही तुमचा विचार फक्त स्वतःपुरता करताय, तर समाजासाठी कसा विचार करायचा? तुम्ही टेक्नॉलॉजी स्वतःसाठी वापरताय. तुम्ही एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये जसं आता आम्ही हा कोर्स चालू केला. हा कोर्स चालू करून आम्ही तुम्हाला सगळ्यांना इनेबल करतोय, की तुम्ही हे गोष्टी वापरा. त्याच्यानंतर तुम्ही जे काही विचार करताय तो दिवसाचा विचार करताय. ते त्यांच्या सगळ्या डिझाईनचा किंवा पिढ्यानपिढ्यांसाठी काय केलं पाहिजे त्याच्यावरती ते विचार करतायत. आपण फक्त एक्सपेन्सवरती खर्च करतो, की खर्च करण्यासाठी पैसा पाहिजे. पण इन्व्हेस्टमेंट नावाचा प्रकार काय आहे, तो आपल्याला समजला पाहिजे. मित्र म्हणून कसं राहता येईल किंवा परिसंस्था कसं हे करता येईल, त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजेत. की आपण कशी एक इकोसिस्टम डेव्हलप करू आपल्या आजूबाजूला, की जी की आपल्याला मित्र म्हणून मदत करेल आणि आपल्याला ग्रोथ होण्यासाठी चांगलं पुढं जाता येईल. त्याच्यानंतर जर समजा अ, दादांनी जसं आता पुण्यामध्ये बरेचसे ब्रिज बनवून दिले किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून दिल्या. तर अ, एखादा प्रश्न सोडवताना काय-काय करता येऊ शकतं, अशासाठी अ, जी लोकं किंवा जी व्यक्ती क्विकली निर्णय घेतात किंवा त्यांच्या टीमला कामाला लावून अ, काम करून घेतात, त्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. जसं की आता ह्याच्यामध्ये 2047 साली महाराष्ट्र कसा असेल, याच्यासाठी काय-काय केलं पाहिजे आणि जशी लोकसंख्या वाढते, तर त्या लोकसंख्येसाठी आपण काय-काय करू शकतो. ह्या गोष्टी आणि त्याच्यातनं आपल्याला काय-काय अपॉर्च्युनिटी मिळतील. या लेव्हलनी हे काम पुढं जाणार आहे. एखाद्या गावातला मुलगा असेल, तर गावाची विद्यार्थ्याला जगामध्ये ओळख निर्माण करायची असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी आत्तापासून सुरुवात केली थोडीफार, तर जबाबदारी जर घेतली, तर त्या केसमध्ये तो त्यांच्या गावाला सुद्धा जागतिक पातळीवर नेऊ शकतो. त्याच्यासाठी त्याला जे काही व अ, काही ॲक्टिव्हिटी करायच्या असतील, काय डिजिटल मार्केटिंग करायचं असेल, काही छोटे-छोटे चांगल्या गोष्टी करायच्या असतील गावामध्ये, जर त्यांनी केल्या, तर ते त्या लेव्हलला सुद्धा तो जागतिक लेव्हलला सुद्धा नेऊ शकतो. आणि हे सगळं करत असताना खूप अ, पैसा लागेल किंवा खूप काही एनर्जी लागेल असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये दररोज 30 मिनिटं स्वतःसाठी जर वेळ द्यायला सुरुवात केलीत, तर त्या केसमध्ये तुमचा एक चांगला अभ्यास होईल. तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होईल. तुम्ही चांगल्या प्रकारची नेटवर्किंग करू शकता. नेटवर्किंग म्हणजे लोकांशी बोलू शकता आणि त्याच्यातनं तुम्हाला एक चांगला परिणाम तुमच्या स्वतःवरती दिसू शकेल आणि ज्याच्यामधनं तुम्ही एक चांगल्या जागतिक लेव्हलला तुम्ही डेव्हलप होऊ शकता स्वतःसाठी आणि एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला साईड इन्कम पण त्यातनं मिळेल. आता मोठी लोकं मोठी झाली कशी? मोठी लोकांनी काय केलं, की त्यांनी अ, त्यांचं जागतिक लेव्हलला काय-काय चालू आहे याच्याविषयीची माहिती घेत, त्याच्यामधला अभ्यास केला आणि त्याच्यानंतर अ, तु तु तुमच्या सिटीमध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्ट केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल, त्याचा हे घेतला, अंदाज घेतला. त्याच्यानंतर त्यांच्या मतदार असतील किंवा त्यांचे जे काही कंझ्युमर असतील, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचता येण्यासाठी काय-काय करता येईल. असा सगळा करून जो आता हे वेन डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की मधला पार्ट जो आहे, की जो सगळ्यांना बेनिफिट होणार आहे. तर अशा सर्कलसाठी जास्तीत जास्त सोयी-सुविधा दिल्यामुळं त्यांना ह्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी चांगलं टिकता येतं आणि बऱ्यापैकी सगळ्या लोकांशी पोहोचता येतं आणि कुणालाही अ, न मोकळं ठेवता ह्याच्यामध्ये काम करता येऊ शकतं. आता तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल, तर तुम्हाला तुमचे जे हे 4 चौकोन आहेत, की स्वतःचं करिअर हे
कसं व्यावसायिकदृष्ट्या चांगलं असेल आणि कसं असतं की जर एखादा व्यवसाय बंद पडणार असेल तर त्याच्यासाठीच्या ऐवजी दुसरा व्यवसाय काय करता येईल म्हणजे आपलं करिअर एआय मुळे जाणार आहे किंवा एआय मुळे काहीतरी नवीन काहीतरी मार्केटमध्ये आलंय तर आपण त्याचा वापर करून एआय वापरून कसं काय आपल्या लाईफमध्ये सेट होऊ शकतो ते आपल्याला बघितलं पाहिजे. आपलं जे आर्थिक उत्पन्न आहे तर ते आपण कसं निर्मित करू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये कसं हे करू शकतो हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण देणारी लोक किंवा जी काय आहेत त्यांना किती पुढच्या 10 वर्षानंतरचं किंवा 25 वर्षानंतरचं काय समजतंय का? कारण की कुठल्याही व्यक्तीकडे आपण आपल्या मुलांना शिक्षणासाठी दिलं आणि त्यांना त्यांचं भविष्य माहीत नसेल तर ते आपल्या मुलांना एकदम फ्युचरिस्टिक लेवलनी कसे काय तयार करतील कारण की त्यांच्याकडे काही रिसर्च नाही काय नाही काय नाही. पण अशा लोकांच्या पेक्षाही आपल्याला जी IIT IIM वाली जी लोक आहेत की ज्यांना भौतिक जगामध्ये काय चालणार आहे भविष्यात त्याचा एक बऱ्यापैकी अंदाज आहे तर त्या लोकांसोबत जर आपण काम केलं तर आपल्याला बऱ्यापैकी एज्युकेशन मध्ये काय चाललंय फायनान्स मध्ये काय चाललंय टेक्नॉलॉजी मध्ये काय चाललंय ते आपल्याला समजू शकतं हेल्थ केअर मध्ये काय चाललंय ते समजू शकतं आणि त्याचा आपण पुरेपूर बेनिफिट घेऊ शकतो आणि या सगळ्याचा बेनिफिट आपल्याला आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या समाजाचं जीवनमान कसं उंचावता येईल याच्यासाठी करता येऊ शकतो. म्हणून हे जे 4 सर्कल आहेत की करिअर, तुमचं फायनान्शियल सिस्टीम, तुमचं एज्युकेशन, तुमची फॅमिली याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट जर केलंत तर तुम्हाला बऱ्यापैकी आपल्याला ह्याचा स्वतःला एक बेनिफिट उचलता येतो. आज आपण आपलं न बघता बाकीच्यांच्या सर्कलकडे जास्त बघतोय. त्याच्यामुळं आपला बेनिफिट न होता आपण दुसऱ्यांचा नुसताच अभ्यास करत बसतोय. त्याच्याऐवजी जर आपण आपल्या लेव्हलनी पहिली सुरुवात केली तर आपल्याला बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट उचलता येईल. त्याच्यानंतर ज्यावेळेस एखादं ध्येय ठरवायचं असतं, तर ध्येय कसं असावं? किंवा मी काय खूप मोठं एका रात्रीत अचीव्ह करून देईल, असं ध्येय असण्यापेक्षा ते स्वप्नात आणता यायला पाहिजे. म्हणजे आपली जी लिमिटेशन आहेत किंवा जी आपली कॅपॅसिटी आहे, आपण एक कुठल्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो, याच्यासाठी ही सगळी फ्रेमवर्क आहेत, की स्मार्ट नावाचं फ्रेमवर्क आहे, की जे तुम्हाला सांगतं, की तुम्ही एक सिंपल जे की तुम्हाला अचीव्ह होईल असं छोटंसं ध्येय ठेवा. ते ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रेझेंटेशन देताय, तर तुम्हाला पहिलं 5 मिनिटं बोलता आलं पाहिजे, नंतर 10 मिनिटं बोलता आलं पाहिजे. तुम्हाला नंतर अर्धा तास बोलता आलं पाहिजे. तुम्ही 8 तास सुद्धा भाषण देऊ शकता किंवा ट्रेनिंग घेऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्या केसमध्ये एखादं काही तुम्ही काम करत असाल, तर ते कामाचं स्पीड कसं आहे, तर त्या लेव्हलनी ते मोजता आलं पाहिजे कामाचं स्पीड. त्याची प्रॉडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. ते अचीव्ह करता आलं पाहिजे ध्येय. ते ध्येय अचीव्ह करण्यासाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी एक चांगला कॉन्फिडन्स तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिजे, की तुम्ही हे कसं करू शकता. ध्येय अचीव्ह करू शकता. ते करण्यासाठी तुमच्याकडं ते रिलेट करता आलं पाहिजे. तुमच्या कशा संदर्भात मध्ये तुमचं ध्येय ठेवलेलं आहे. मग ते ध्येय तुम्ही याच्यातनं अचीव्ह करू शकता. आणि त्याच्यासाठी टाइम दिला पाहिजे, की तुम्ही जसं आपण काही गोल बनवतो, की माझं हे 6 महिन्याचं गोल आहे, हे माझं महिनाभराचं गोल आहे, हे माझं 15 दिवसाचं गोल आहे. हे आजच्या दिवसाचं माझं काम संपलं पाहिजे. त्याला टाईम बाउंड जर केलं, तर ते बऱ्यापैकी अ, वेळेमध्ये कंप्लीट करता येऊ शकतं आपल्याला. त्याच्यानंतर आता सगळीकडेच एआय वापरलं जात आहे आणि थिंक लाईक एआय एक्झिक्यूट विथ एआय म्हणजे तुम्ही स्वतःला एक नेते आहात असं समजून जर तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनी जी काही टूल्स आहेत एआयची ती जर तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये वापरली तर तुम्हाला बऱ्यापैकी याचा फायदा होऊ शकतो आणि ही सगळी वापरत असताना तुम्ही ज्यावेळेस एखाद्या चॅट जीपीटीशी बोलताय किंवा एखाद्या मशीनशी बोलताय त्यावेळेस बोलताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रॉम्प्ट वापरले जातात. प्रॉम्प्ट म्हणजे तुम्ही कसं प्रश्न विचारायचा किंवा त्याच्याकडनं काम कसं करून घ्यायचं. कारण की मित्राशी बोलताना आपण जसं म्हणतो की अरे मित्रा तू माझा बॉस आहेस किंवा तू माझा फ्रेंड आहेस, तू एक वकील आहेस, तर मला थोडीशी मदत कर. तर त्याच पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही एखाद्या चॅट जीपीटीशी बोलताय तर त्यावेळेस तुम्हाला त्यांना जे काही प्रश्न विचारायचे ते विचारताना तुम्ही त्याच्यामध्ये टाईप करताना जो प्रॉम्प्ट लिहिला जातो त्याच्यामध्ये असं लिहिलं जातं की ऍक्ट लाईक अ लाईफ कोच म्हणजे
ह्याच्यामध्ये पहिलं विचारलं की तुम्ही एक लाईफ कोच आहात, तुम्ही एक डॉक्टर आहात, तुम्ही एक लॉयर आहात, तुम्ही एक इंजिनियर आहात, तुम्ही एक अ, मार्गदर्शक आहात आणि क्रिएट माय 7 इयर प्लॅन टू बिकम अ ग्लोबल लीडर. मग त्या केसमध्ये ही चॅट जीपीटी तुम्हाला तुमचे जे काही बाकीचे रिझ्यूम असेल किंवा काय असेल ते देऊन तुम्हाला त्या पद्धतीने गायडन्स करेल, जेणेकरून तुमच्या कंटेंटवरती बऱ्यापैकी त्याला अभ्यास करता येईल आणि ते त्या पद्धतीने विचार करेल, म्हणजे त्या अँगलने विचार करेल. प्रत्येक ह्युमॅनिटीचा विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येक रोलची पद्धत वेगवेगळी आहे, जी तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमुळं हळूहळू समजेल की ॲक्ट लाईक अ ऑडिटर अँड डू द ऑडिट ऑन दिस एक्सेल शीट. ॲक्ट लाईक अ like a CA and give me the some issues in this file. तर अशा लेवलनी जर तुम्ही काम केलं तुमच्या कामावरती किंवा तुमच्या फाईलवरती, तर त्या केसमध्ये चॅट जीपीटीचा रिस्पॉन्स हा खूप वेगळ्या लेवलला असेल. अजूनही काही काही गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकता येत नाही, त्या आपण ह्या तंत्राचा वापर करून करूया. जसं की आज आपण हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, हे गुगल नोटबुक नावाच्या कन्सेप्ट वरती बिल्ड करून आपण बनवलेलं आहे. आणि ह्या प्रेझेंटेशनमध्ये दादांच्यासाठी जी काही आपली आपुलकी आहे किंवा प्रेम आहे ते वापरत आपण आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी काय पद्धतीने काम करू शकतो, या लेवलसाठी आपण हे काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना याचा सगळ्यांचा बेनिफिट थोडा थोडा सगळ्यांना होईल. आणि ही जी मीटिंग आता होत आहे हिला पण आपण रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहे, जेणेकरून पुढे जाऊन जी लोक सकाळची लवकर उठत नाहीत, स्वतःला वेळ देऊ शकत नाही, ती दुपारी बघतील. आणि पण आपण सकाळी सर्वजण आलात त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला एक जाणीव होते की काहीतरी सकाळी केलं तर त्याचा हा जो वेळ आहे हा वेळ वाया न जाता आपल्या कामासाठी वापरता येऊ शकतो. तर दृष्टिकोन मोठा असणे आणि दृष्टिकोन माझा आणि माझ्या राज्याचा विकास करणे किंवा माझा आणि माझ्या फ्रेंड सर्कलला मोठं करणे किंवा माझ्या आणि माझ्या फॅमिलीला मोठं करणे, असे जर मोठे प्रश्न तुमच्याकडे असतील तर त्याच्यामध्ये पुणे 2035 साली कशी दिसेल याचा जर विचार करायचा असेल तर पुणे मध्ये काय आहे, पुण्यामध्ये कुठल्या भागामध्ये डेव्हलपमेंट चालू आहे, पुण्यामध्ये अजून काय काय होणार आहे, ह्याच्यासारखं स्वप्न आपण बघू शकतो. सिमिलरली आपल्या करिअरमध्ये जे काय आपण नोकरी शोधतोय किंवा जे काही चेंजेस होत आहेत हे सुद्धा जर बघायचे असतील तर तुम्हाला ही विचारशक्ती कशी करता येईल याच्यावरती जर तुम्ही आता अभ्यास केला चालू, तर तुम्हाला हळूहळू समजत येईल की अ, बऱ्याच गोष्टी हळूहळू चेंज होणार आहेत, काही गोष्टी बंद होणार आहेत, काही गोष्टी अजून चांगल्या ऑपॉर्च्युनिटी देणार आहेत. त्याचं आपण आता आधीपासून शोधून दिले आणि त्याच्यासाठी जर काम केलं तर आपल्याला बऱ्यापैकी कस्टमर मिळतील. आपण जे काही सेवा सुविधा देणार आहे त्या मार्केटमध्ये घेण्यासाठी चांगली गिराईक मिळतील आणि तुम्ही जो काही बिझनेस करताय त्याच्यामध्ये तुम्ही अजून मोठा व्हाल. महाराष्ट्र 2047 मध्ये कसा असावा किंवा भारत विकसित भारत जो की आता चालू की 100 वर्षानंतर भारत कसा दिसेल, हे जर आपल्याला स्वप्न बघायचे असतील तर ह्या गोष्टी आपल्याला खूप इझिली आतापासून जर विचार करायला सुरुवात केली तर थोड्याफार प्रमाणात आपण आपला रोडमॅप, आपली कॅपॅसिटी कशी वापरायची, आपल्या करिअरमध्ये काय काय करता यायला पाहिजे ते आपण गोष्टी करू शकतो. आणि आपण जे काही काम करणार आहे तर त्याचा जर फायदा लोकांना होत असेल तरच आपल्याला कस्टमर मिळणार आहेत. जर कस्टमरच मिळणार नसेल आणि आपण एखादी नुसती चुकीची गोष्ट जर शिकत असेल तर त्या गोष्टीचं मार्केटेबल होणार नसेल तर त्याचा उपयोग नाही ना. त्याच्यानंतर समाजासाठी मी कुठला वारसा ठेवेल, जसं आता फॉर एक्झाम्पल आपण आत्ता काही झाडं लावली किंवा काही केलं तर ते 40 वर्षानंतर अजून ऑक्सिजन देईल काय देईल. पण आतापासून जर झाडं तोडत तोडत राहिलं किंवा काय करत राहिलं तर 2047 साली ऑक्सिजन सुद्धा विकत घ्यावं लागेल. म्हणजे काही ठिकाणी टेक्नॉलॉजी जरी असली तरी जे काही आपली कल्चर आहे, जे काही आपल्या व्हॅल्यूज आहेत, जे काही आपल्या इतिहासाने सांगितलेलं आहे त्या इतिहासातल्या गोष्टी सुद्धा आपल्याला जपून ठेवण्यास, सांस्कृतिक वारसा आपल्या ठेवणं हे आपलंच काम आहे. ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी अ, विचार करावा लागणार आहे. आणि आपली म्हणजे आज तुम्हाला स्वतःला जर तुमच्या लाईफमध्ये स्वतःची 10 स्वप्न लिहायची असतील तर ती स्वप्न तुम्ही लिहिलीत आणि ती जी स्वप्न तुम्ही चॅट जीपीटी वरती दिलीत तर तुमची स्वप्न एका स्मार्ट गोलमध्ये रूपांतरित होतील. आणि त्या
एआयचा वापर करून तुम्ही 7 वर्षामध्ये तुमची स्वप्न कशी पूर्ण करू शकता याच्याविषयी तुम्हाला एका लेवलला पुढे जाता येईल. आणि आपण एकदा बघूयात की एक्झॅक्टली हे समजा ChatGPT मध्ये आपण जर स्वप्न टाकलीत आणि त्याच्याविषयी जर एखादं गोल टाकलं तर ते आपल्याला कसं पुढे नेता येईल त्याच्याविषयी सुद्धा आपण एक छोटासा प्रॅक्टिकल डेमो बघूया. आणि पुढील 7 दिवसामध्ये आपण जसं की आता पहिल्या दिवसामध्ये आपण एक हे बघितलं की अ, 1 नंबरच्या दिवसामध्ये आपण बघितलं की आता कसं आपल्या लेवलला काम करायचं. 2 नंबरच्या दिवसामध्ये आपण समस्यांमध्ये संधी कशी शोधायची ते बघणार आहे. 3 दिवसामध्ये 3 दिवस 3ऱ्या दिवसामध्ये आपलं स्किल कसं डेव्हलप करता येईल त्याच्यावरती विचार करणार आहे. 4थ्या दिवसामध्ये आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय याच्याविषयी आपण बोलणार आहे. तर त्याच्यानंतर 5व्या दिवसामध्ये तंत्रज्ञान आणि एआय वापरून आपण आपली डेव्हलपमेंट कशी करू शकतो किंवा समाजाला कशी मदत करू शकतो त्याच्याविषयी बोलणार आहे. 6व्या दिवसामध्ये नेतृत्व आणि सहकार्य म्हणजे कॉपरेशन केलं तर काय बेनिफिट होतं त्याच्याविषयी बोलणार आहे. आणि समाजासाठी आपण काय योगदान देऊ शकतो याच्याविषयी सुद्धा आपण 7व्या दिवशी बोलणार आहे. अशा पद्धतीने आम्ही हा एक कोर्स तयार केलेला आहे की जो फक्त आता आपण शॉर्टमध्ये बघतोय. पण ह्याच्यामध्ये खूप काही पुढं जाण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत की अजित प्रवास म्हणजे एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर जनतेसाठी काम करण्याचे प्रयत्न, दूरदृष्टीने विचार करण्याची सवय आहे. 7 दिवसांची सवय, 7 वर्षांची दिशा तुम्हाला आयुष्यभराचा प्रभाव पाडून देऊ शकते. आणि ह्या नोटवरती आपण एखादा छोटासा उद्याच्याला पण 6 वाजता आपण भेटूयात. तर उद्याचा विषय आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही आता समोर एक तुम्हाला टूल दिसते की नोटबुक LLM नावाच्या टूलमध्ये आपण अ, काही गोष्टी तयार केलेल्या आहेत की ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवरती बोलता, तर तुम्हाला प्रेझेंटेशन तयार करायचे असेल, तर तुम्ही नोटबुक LLMचा वापर करू शकतो आपण. आपल्याला काही प्रेझेंटेशन करायचे असतील किंवा काय करायचं असेल तर. जसं की आता आपल्याला जे काही आपलं आताचं टायटल आहे, की तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये जर ChatGPTचं ॲप असेल आणि ChatGPTच्या ॲपमध्ये तुम्ही गेलात आणि जे तुम्ही डाउनलोड करून घेतलं, तर त्या केसमध्ये तुम्हाला ChatGPTमध्ये तुम्हाला जे काही पॉइंट पाहिजेत, ते तुम्ही इथं टाकू शकता. आणि पॉइंट टाकत असताना तुमच्या ह्याच्यामध्ये न्यू चार्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची स्वप्न टाकू शकता की आय वॉन्ट टू बिकम सोल्युशन आर्किटेक्ट. आय वॉन्ट टू बिल्ड 2 crore asset. आय वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल entrepreneur and act like a coach and provide me smart goals for my wishes. तर अशा पद्धतीने मी प्रॉम्प्ट टाईप केल्यानंतर मी लिहिलेल्या स्वप्नांसाठी ChatGPTने अभ्यास चालू केलेला आहे. बाय डिसेंबर 3031 I will be recognized as a leading cloud solution architect, build a net worth of 2 crores, establish the KPSIT Smart Solution as a profitable company. तर त्या केसमध्ये ह्याच्यामधलं गोल काय की बिकम अ टॉप सोल्युशन आर्किटेक्ट, बिल्ड द 2 crore ॲसेट, बिल्ड द सक्सेसफुल एंटरप्राइज. हे 3 तुमचे बिझनेस आहेत. तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला
AI, क्लाउड सिक्युरिटी, इंटिग्रेशन याचं नॉलेज आलं पाहिजे. तुमची करंट कंपनीची किंमत किती आहे आणि ती कितीपर्यंत नेते हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि कंपनी प्रॉफिटेबल कसा बिझनेसमध्ये कन्व्हर्ट करता येईल ते तुम्हाला कळलं पाहिजे. मॅनेजेबल याच्यामध्ये तुमची 3 सर्टिफिकेशन झाले असतील तर किंवा 3 सर्टिफिकेशन करायचे असतील, 10 आर्किटेक्चरच्या केस स्टडी सॉल्व्ह करायचे असतील, 2 कॉन्फरन्समध्ये तुम्हाला बोलायचं असेल, तर तुम्हाला असं लेव्हलचं टार्गेट ठरवता यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं 50 लाखाचा जर वर्षाचा रेव्हेन्यू असेल आणि 10 लोकं असतील, तरच तुम्ही ते टार्गेट अचीव्ह करू शकता. आणि हे अचीवेबल का आहे? हे रिक्वायर्ड इन्व्हेस्टमेंट अँड हायर इन्कम. याच्यामध्ये रिलेव्हन्स काय आहे? करिअर ग्रोथ आहे, याच्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम आहे, लॉंग टर्म व्हिजन आहे आणि प्रत्येक गोष्टीला टाइमलाईन दिलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी 2027 साली आपण काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर अ, ही तुम्ही तुमच्या 2 करोडचा ॲसेट कसा क्रिएट करू शकता? कोणकोणत्या वर्षी काय-काय टार्गेट असणार आहे? त्याच्या KPIs काय असणार आहेत? की परफॉर्मन्स इंडिकेटर. त्याच्यासाठी तुमच्या रेव्हेन्यू वाढवण्यासाठी तुम्ही काम करणार कसं आहे? तर या लेव्हलनी तुम्ही तुमचं स्वतःचं काम करण्यासाठी तुम्ही दररोज ॲक्टिव्हिटी काय केल्या पाहिजे? तुम्ही दररोज 1 तास शिकला पाहिजे. LinkedInला जाऊन तुम्ही 30 मिनिटं मार्केटिंग केलं पाहिजे. तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे. तुम्ही नेटवर्किंग केलं पाहिजे. तुम्ही फायनान्शियल रिव्ह्यू केलं पाहिजे. तुम्ही बिझनेस रिव्ह्यू केला पाहिजे. तुम्ही फॅमिलीला टाईम दिला पाहिजे आणि तुमचं दिवसभराचं एक अफर्मेशन तुम्ही जर केलं, तर तुम्ही याच्यामध्ये चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण पहिल्या दिवशी आपला कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि या सगळ्या प्रकारावरती आपण अ, जे काही बाकीच्या दिवसाचे आपले टाइम टेबल आहे, जसं की आज आपण आता बघतोय की पहिल्या दिवसामध्ये आपण जे काही अचीव्ह केलेलं आहे आपल्या ह्याच्यामधलं, तर त्याच्यामध्ये आता आपण जे टाइम टेबल आपण अचीव्ह करतोय याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आता दुसऱ्या दिवसाचं जे आपलं गणित आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, की हे जे आपण आता बघतोय याच्यामध्ये आज रविवार आहे. दूरदृष्टी आणि ध्येय कसं साध्य करायचं याच्याविषयी बोललोय. मोठा विचार करा, स्पष्ट ध्येय ठेवा, त्यासाठी योजना करा. ही नेतृत्वाची पहिली पायरी आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. सेल्फ कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा आहे. आज आपल्याला अजितदादा पवार फॅन क्लब तर्फे ठेवलेल्या सेशनमध्ये आपण सगळेजण आलात. त्याबद्दल आम्ही आपले सगळ्यांचे आभारी आहोत. 30 मिनिटामध्ये आपण बरंच काय शोधलेलं आहे किंवा बघितलेलं आहे किंवा त्याचा अभ्यास केलेला आहे. असाच आपण 20 तारखेला समस्या कशी ओळखायची, 21 तारखेला कौशल्य कसं विकास करायचं, 22 तारखेला आर्थिक साक्षरता आणि नियोजन म्हणजे काय, 23 तारखेला तंत्रज्ञान आणि डिजिटल भविष्य म्हणजे काय, 24 तारखेला नेतृत्व आणि टीम नेटवर्किंग काय असतं त्याच्याविषयी बोलूया आणि 25 तारखेला कर्तृत्व आणि सातत्य कसं असतं त्याच्यावरती बोलूया. आज आपण जो काही डे 1 आपला साजरा केलेला आहे, त्या डे 1 मध्ये आपण जे काही गोष्टी शिकलेलो आहोत, तर त्या डे 1 मधल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं एक्झॅक्टली जर आपण अभ्यास केला, की आपण काय शिकलेलो आहे त्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये जे डे 1 मध्ये ज्या आपण गोष्टी शिकलेलो आहे त्याच्याविषयी तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो, की आपण काय समराईज केलंय याच्यामध्ये. तर आज आपण जे काही समराईज केलेलं आहे याच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण असं ठरवलं, की जर अजितदादांनी आपल्याला काही स्वप्न पाहण्यासाठी किंवा मोठी स्वप्न पाहण्यासाठी जर काय शिकवलं असतं, त्यांनी काय सांगितलं असतं, की तुम्ही टिप नंबर 1 7-7 रूल. पुढच्या 7 दिवसात काय शिकणार आहे, पुढच्या 7 महिन्यात काय शिकणार आहे, तुम्ही पुढच्या 7 वर्षात कोण बनणार आहे हे तुम्ही लिहून ठेवा. तुमचं व्हिजन एक तयार ठेवा, की तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या फायनान्समध्ये, फॅमिलीमध्ये, हेल्थमध्ये आणि सोसायटीमध्ये तुम्हाला काय हवंय आणि तुम्ही दररोज स्वतःला विचारा, की मी आज जे करत आहे ते मला 2033 मध्ये कुठे घेऊन जाईल. म्हणजे एखादं काम तुम्ही करताय तर ते तुम्हाला कुठं घेऊन जाईल ते तुम्ही लक्ष ठेवा कंटिन्युअसली. आणि तुमचं जे शिकणं आहे ते व्हिजन, प्लॅनिंग, डिसिप्लिन, लीडरशिप आणि AI साठी वापरलं जातं. आज आपण एक प्रॉम्प्ट वापरून स्वतःसाठीचा करिअर प्लॅन डिफाईन केलेला आहे. त्याच्यानंतर स्टार मेथड किंवा स्टार स्टोरी, की सिच्युएशन मध्ये कुठलं टास्क, कुठली ऍक्शन, कुठला रिझल्ट तुम्ही घेणार आहे किंवा स्मार्ट गोल तुम्ही कसं डिफाईन करायचं त्याच्याविषयी आज आपण वापरलेलं आहे.
लहान ध्येय ठेवणं हे पण एक चूक असते. त्यामुळे मोठा विचार केला तर तुम्ही मोठे होऊ शकता. मी मोठी स्वप्ने पाहील, मोठा विचार करील आणि मोठा प्रभाव निर्माण करील. अशा पद्धतीने जर आपण आपलं ध्येय ठेवलं, तर आपण बऱ्यापैकी पुढे जाऊ शकतो. जर तुमची स्वप्ने तुम्हाला घाबरवत नसतील, तर ती तुम्हाला पुरेशी नाहीत. जसं की आता सकाळी 6 वाजता उठून मीटिंग अटेंड करणं हे पण एक स्वप्न असतं. बरेचसे मित्र आले किंवा झोपले किंवा त्यांना जागे होण्यासाठी सुद्धा त्रास झाला. तर भविष्यामध्ये मोठे नेते कल्पना करतात, नंतर वास्तवात आणतात, योजना तयार करतात. अशाच पद्धतीने जर आपण काम करत राहिलो, तर आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने काम करता येईल. तर आज आपल्या मीटिंगमध्ये आलेले सगळे जणांचे आपण आभार मानूया. अभिषेक दत्तात्रय, तुम्हाला कसं वाटलं आजचं कार्यक्रम किंवा आपलं प्रेझेंटेशन? याच्याविषयी आपण एक मिनिटामध्ये बोलावे. या गुड. हा 7 दिवसाचा प्रोग्रामचं कालच मी लिंक्डइन वरती शेड्यूल पाहिलं. त्यातील हा 5चा पहिला दिवस होता. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा टास्क होता की इतक्या सकाळी लवकर किती पार्टिसिपेंट जॉईन होतील. हा माझा मोटिवेटिव्ह इन्स्पायर क्वेश्चन्स होता. बट त्याचं हम्म. आन्सर मला आज सकाळीच लवकर भेटलं. ह्या हम्म. 30 मिनिटाच्या शेड्यूलमध्ये मला 777 हा रूल मोस्ट इम्पॉर्टंट शिकायला भेटला. 7 दिवस, 7 महिने आणि 7 वर्ष मध्ये आपण कुठे असू, मिशन व्हिजनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहायला भेटलं. त्यानंतर तुमच्या डेली लाईफ मध्ये चॅट जीपीटी किंवा एआय टूलचा कशा प्रकारे उपयोग करता येईल ऍज अ सिम्पल थिंकर म्हणून तो पण समजला. देन स्मार्ट सोल्युशन यासारख्या 2-3 गोष्टी ह्या आज मला नवीन शिकायला भेटल्या. आणि नक्कीच मला पुढचे 6 दिवस अटेंड करण्यासाठी आजचा दिवस हा इन्स्पायर होऊन गेला माझ्यासाठी. थँक्यू अभिषेक. आणि Thank असंच आता हे जे टाइम टेबल आहे किंवा आम्ही आता एक ऑनलाईन कोर्स पण बनवलेला आहे याचा, तर तुझे जे काही मित्र असतील त्यांना तू शेअर कर. आणि कसं आहे की हळूहळू 1 माणूस 2 माणसाला घेऊन येतो, 3 माणसाला घेऊन येतो. आणि आम्ही आता ठरवलं की आम्हाला पण आमचं ऑफिस आहे, आम्हाला पण आमची कामं आहेत, तर सकाळी उठून आम्ही काय करू शकतो, तर आम्ही हे केलं. you. आणि हेच गोष्टी हळूहळू आपण त्याचा वाढवूया हे. आणि ह्याचा नंतर आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या लेवलला बेनिफिट होईल. येस येस शुअर. सर आपली दत्तात्रय, इंट्रोडक्शन थोडी देऊ शकता का? हा. आता इंट्रोडक्शन मध्ये माझं नाव सचिन निंबाळकर आहे. मी एक IT आर्किटेक्ट आहे. आणि अजित प्रेमी किंवा अजित प्रवास आम्ही बघितलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला एक इन्स्पिरेशन आहे की ही जर गोष्ट बाकीच्या लोकांनी फॉलो केली, 1 मिनिटामध्ये निर्णय कसा घ्यायचा असतो, दिवसामध्ये सकाळी लवकर उठून जे काम केलं जातं त्याच्यामुळे किती मोठ्या लेवलला तुम्ही काम करू शकता. तर त्याच्यातनं इन्स्पायर होऊन आम्ही आता हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. तर असं माझं इंट्रोडक्शन आहे. ओके यस थँक्यू. काय? हॅलो. हा, बोला सर. हॅलो. हां हां. सर, बोला, आवाज येतोय. आज मला नवीन शिकायला भेटलं की 7 दिवस 7 वर्षांनी हे आपण कसा विचार करू शकतो, म्हणजे सुरुवात स्वतःपासून कशी करायची, नवीन स्वप्न कशी पाहायची आणि आपण सुरुवात आपल्यापासून आणि आपल्यामध्ये कसे चेंजेस करू शकतो. आता उठायची सवय नसते. हे एक चॅलेंज होतं माझ्यासमोरचं. आता हे पण वेळेत मीटिंग जॉईन करणं, नवीन गोष्टी शिकून घेणं, स्वतःमध्ये चेंजेस करणं, हे एक मला नवीन शिकायला भेटलं. आणि AI आणि चॅट जीपीटी या टूलचा वापर करून आपण स्वतःमध्ये बदल कसे करू शकतो, ह्या गोष्टी एक शिकायला भेटल्या. चालेल. खूप खूप तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि जसं एक काम सुरुवात केल्यानंतर एकासोबत 2 असतात, 2 नंतर 2 ते 4 होतात, 6 होतात, 100 होतील. आणि अजूनही म्हणजे कसं सुरुवातीचे दिवस असल्यामुळं थोडंसं मार्केटिंग करून खूप लोक यावीत असं काही नाहीये. ह्याच्यामध्ये आपण आपण आता ह्याच्या पुढे गेलं तर म्हणजे टेक्नॉलॉजिकली आपल्याला जे काही ह्याच्यामध्ये मोठ्या गोष्टी करायच्या, जसं की आता फॉर एक्झाम्पल
आपण आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या इकडे एक प्लॅटफॉर्म बनवला आहे आपण. त्या प्लॅटफॉर्ममध्ये मोर पब्लिक कनेक्ट, तर ही आपली एक वेबसाईट आहे. तर मोर पब्लिक कनेक्ट नावाच्या वेबसाईटमध्ये ही वेबसाईट आपण याच्यासाठी बनवली की तुमचं स्वतःचं चांगलं ब्रँडिंग व्हायला पाहिजे. तुम्ही मोठे व्हायला पाहिजेत, सगळे तुमच्याकडनं चांगल्या गोष्टी देशासाठी घडल्या पाहिजेत आणि त्या घडवण्यासाठी आपण काय काय करू शकतो आणि ह्याच्यामध्येच ह्या गोष्टींमध्येच करत असताना आपण अजित प्रवास म्हणजे जो की एक चांगल्या लेवलला तुम्ही मार्केटचा अभ्यास करत करत काय काय करू शकता अशा लेवलला काम करण्यासाठी आपण एक ही लिंक बनवलेली आहे, मोर पब्लिक कनेक्ट / अजित प्रवास. ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टींचं चित्र की या प्रवासामध्ये 7 दिवस 7 विषय आणि 7 वर्षाची दिशा कसं शिकणार आहे, लोकांकडनं शिकून लोकांसाठी आपण काय देऊ शकतो, याच्यासाठीचं पूर्ण कॅलेंडर आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. गुगल मीटिंगची लिंक ठेवलेली आहे आणि ह्याच्याही पुढे जाऊन हा एक चांगला IIM-IIT लेवलचा क्लास ह्याच्यामध्ये आपण बनवलेला आहे, हा कोर्स बनवलेला आहे. आणि हा कोर्स आपण फ्रीमध्ये ठेवलेला आहे, जे की आपण आता शिकलो शॉर्टमध्ये PPT मध्ये. त्याच्याच ऐवजी आपल्या टाटा किंवा हे पेस्टल अनालिसिस, ब्ल्यू ओशन थिंकिंग, इकिगई मॉडेल हे कसं वापरलं जातं याच्याविषयी सुद्धा इन डेप्थ आपल्याकडं डिटेलमध्ये कोर्स आहे. जर ज्यांना कोणाला अजून जास्त अभ्यास चांगला करायचा असेल ते करू शकतात. हिंदी, इंग्लिश, मराठी विषयामध्ये हे सगळं जे भाषांतर आहे हे ऑटोमॅटिकली होतं, त्यामुळं सगळ्याच लोकांना बोलताना कधी एखादा शब्द डोक्यावरून गेला तर त्या केसमध्ये तुम्ही ही कोर्स वापरून तुमच्या लाईफमध्ये खूप चांगल्या लेवलचे एक अभ्यास करून घेऊ शकता. याच्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आणि याच्यातनंच तुम्ही पुढे जाऊन एक चांगल्या लेवलला प्रश्न पण देऊ शकता की ह्या कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही प्रश्न देऊ शकता, उत्तर देऊ शकता त्याची आणि एक चांगल्या लेवलला आपण एक कोऑर्डिनेशनचा प्लॅटफॉर्म आपण तयार करू शकतो. आपण सगळेजण आज आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि असंच आपण ह्या गोष्टीला वाढवूयात. ह्या गोष्टी शेअर करत की दररोज सेशन आहे, मीटिंग जॉईन करा, ही त्याची लिंक आहे. कारण की बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी लगेच समजत नाहीत आणि पुढं जर जास्त लिहिलं असेल की लोकांना वाचण्यासाठी पण जरा अवघड होतं. स्वीटमध्ये प्रेझेंटेशन करत चाललेलो आहोत आणि असंच आपण आपला दिवस चांगला जावा आणि आपली सगळे निर्णय आणि आपली स्वतःची ध्येयदृष्टी वाढत वाढत जावं याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या अजित प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू ऑल. आजचा आपला कार्यक्रम संपलेला आहे. येस, थँक्यू. हॅव अ नाईस डे. थँक्यू सर.